दिल्लीमध्ये आज आणि उद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन। अधिवेशनाला राज्यातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार हजर असतील। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध। अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद। अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल आणि चंद्रकांत हंडोरेंना खासदारकी। आता कल्याण लातूर प्रवास केवळ 4 तासात होणार। NHIच्या माध्यमातून सुमारे 1050 किलोमीटरच्या रस्त्यांची उभारणी केली जाते। या प्रकल्पात कल्याण लातूर द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे। अटल सेतूवरती आज रात्री 11 वाजल्यापासून 18 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतूक बंद। मॅरेथॉन स्पर्धेमुळे वाहनांना प्रवेश बंदी। नवी मुंबई पोलिसांची अधिसूचना। मुंबईतल्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यात। पुलाचं काम पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतनं पश्चिम उपनगरातल्या मुंबईकरांची सुटका होणार। रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती ठाणे कल्याण मार्गावर, हार्बरवरच्या CSMT ते चुनाभट्टी वांद्रे मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवरती वसई रोड ते भाईंदर या मार्गावर मेगा ब्लॉक। राम मंदिर आता दररोज तासभर बंद राहणार। मंदिराचे दरवाजे दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती। रविचंद्रन अश्विनची तिसऱ्या कसोटीतनं अचानक माघार। कुटुंबात मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे अश्विन तातडीनं चेन्नईला परतला। BCCIची ट्विटरद्वारे माहिती। रविचंद्रन अश्विननं गाठला 500 कसोटी विकेटचा पल्ला। 500 कसोटी विकेट्स घेणारा अश्विन दुसरा भारतीय गोलंदाज। तर कुंबळेच्या खात्यामध्ये 619 आणि अश्विनच्या खात्यामध्ये 500 विकेट्स। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। 20 ते 21 तारखेनंतर आंदोलन हाताबाहेर जाण्याचा इशारा। तर सगळी सोयरीच्या अंमलबजावणीवरती जरांगे ठाम। नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक। नांदेडच्या पिंपळगाव निमजी इथे आमदार मोहन हंबर्डे यांची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली। चिपळूणमध्ये राणे आणि भास्कर जाधव समर्थक आमने सामने। निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक। भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेरून राणेंचा ताफा जाताना गोंधळ झाला। रत्नागिरीमधल्या दगडफेकी प्रकरणी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा। दोनही पक्षांच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवर कारवाई। भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोरून निलेश राणेंचा ताफा जाणार होता, तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त गरजेचा होता। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांच्या कार्यालयावरती हल्ला करण्याचा भाजपचा पूर्वनियोजित कट। वैभव नाईकांचा आरोप। अशी दादागिरी शिवसेना खपवून घेणार नाही, नाईकांचा इशारा। भास्कर जाधव बोलल्यामुळेच हा सगळा गोंधळ झाला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडणं योग्य नाही। या घटनेचं समर्थन होऊ शकत नाही। माहिती घेऊन कारवाई करू, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य। 20 तारखेच्या आत सरकारनं निर्णय घ्यावा। अंतरवली सराटीतील सर्व गुन्हे मागे घ्या। मनोज जरांगेंची मागणी। तर 20 तारखेपर्यंत उपोषण करणार। सरकारनं त्यांचं धोरण ठरवलं, आता मराठे मराठ्यांचं धोरण ठरवतील, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगेंनी राजकीय टीका करू नये। मराठ्यांचं आंदोलन भरकटायला नको, नितेश राणेंचा जरांगेंना सल्ला। सर्वेक्षण आणि सरकारच्या कामावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही। मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीर। खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या जीवाला धोका, त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा। सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण का टिकत नाही, त्यातल्या त्रुटी नेमक्या काय, याबाबत सरकारनं विचार करून पावलं उचलावीत। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांचं वक्तव्य। धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका हायकोर्टानं फेटाळल्या। धनगरांना अनुसूचित जमातीतील आरक्षण देण्यास उच्च न्यायालयाचा नकार। तर ST मधनं धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी चुकीचीच होती, याविषयी कोर्टानंही शिक्कामोर्तब केलंय। नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया। धनगर समाज ST मध्ये आला असता तर आदिवासी नावं दिसली नसती, झिरवळ यांचं वक्तव्य। धनगर आरक्षणाच्या निकालानंतर यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांची सरकारवर टीका। राज्य सरकार हे धनगर विरोधी म्हणून कोर्टानं धनगर समाजाच्या विरोधात निर्णय दिलाय, दोडतलेंची प्रतिक्रिया। अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं धाराशिवमध्ये धनगर समाज आक्रमक। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळत व्यक्त केला निषेध।
वांद्र्यामध्ये भाजप आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर. कलानगर सिग्नलवरती गेट वेल सून उद्धव ठाकरे या भाजपच्या पोस्टरला गेट आउट सून फडणवीस असं शिवसेना ठाकरे गटाचं उत्तर. नुसती संसदेत भाषण करून किंवा संसद रत्न पुरस्कार मिळवून कामं होत नसतात. नाव न घेता अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला. आपण मुख्यमंत्री पदासाठी हपापलेलो नाही. 2004 साली संधी असताना सुद्धा हे पद घेतलं नाही. त्यावेळी आर पाटील किंवा छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळी ते आक्रमक नेते होते. अजित पवारांचं वक्तव्य. वरिष्ठांच्या पोटी जन्मलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो, पण भावाच्या पोटी जन्माला आलो मग पक्ष चोरला असं का म्हणता. बारामतीमधल्या कार्यक्रमात अजित पवारांचा हल्लाबोल. अजित पवारांना सगळी पदं शरद पवारांमुळे मिळाली. भावाचा मुलगा होता म्हणूनच उपमुख्यमंत्री पद दिलं. इतका कृतज्ञ माणूस राजकारणामध्ये पाहिलेला नाही. जितेंद्र आव्हाडांची टीका. अजित पवार केवळ सत्तेसाठी जन्माला आले. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका. बात निकलेगी तो दूर तक जाएगी. आव्हाडांचा इशारा. अजित पवार आपल्याच काकांचं राजकीय जीवन बर्बाद करायला निघालेत. रक्ताचं नातं आहे मग विष का कालवताय. जितेंद्र आव्हाडांचा सवाल. जितेंद्र आव्हाड घाणेरड्या मनोवृत्तीचे व्यक्ती. अजित पवारांनी त्यांच्यावरती केलेले उपकार तरी त्यांनी लक्षात घ्यावेत. अमोल मिटकरींची टीका. जितेंद्र आव्हाडांमुळे पक्ष अडचणीत आला. विरोधी पक्षनेता म्हणून अजित पवारांनी नेहमीच सरकारवर टीका केली. जितेंद्र आव्हाड बेताल वक्तव्य करतात. माजी खासदार आनंद परांजपेंची टीका. लोकांमध्ये बदल झालेला नाही, मात्र काही प्रमाणात नेत्यांमध्ये बदल झाला. त्यामुळे भविष्यात नेत्याविरुद्ध सामान्य नागरिक अशी लढत होईल. रोहित पवारांची टीका. सध्या देवेंद्र फडणवीस पक्ष आणि कुटुंब फोडण्यात व्यस्त आहेत. ते लोकांचा विचारच करत नाहीयेत. लोणंद इथे आयोजित कृषी महोत्सवात रोहित पवारांचं वक्तव्य. ज्या लोकांना पक्षाकडनं सगळंच मिळतं तेच लोक घर सोडून जातात. नाव न घेता मल्लिकार्जुन खरगेंची अशोक चव्हाणांवर टीका. अशोक चव्हाणांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यासोबत बसून ते भाजपला माहिती पुरवत होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा अशोक चव्हाणांवरती आरोप. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही असं अध्यक्षांना कळवलं होतं. तर आपण कुठेही जात नाही, आपण काँग्रेसमध्येच आहोत. अमित देशमुखांकडनं स्पष्ट. वैभव नाईक आणि कुटुंबीय मूळ शिवसैनिक नाहीत, ते काँग्रेसवासी आहेत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर कुणाचाच विश्वास नाही म्हणून वैभव नाईक रवींद्र चव्हाणांना भेटायला गेले असतील. आमदार नितेश राणेंची प्रतिक्रिया. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं अशोक चव्हाणांना निमंत्रण. माजी मुख्यमंत्री म्हणून मानाच्या पंक्तीत बसणार. पक्षामध्ये प्रवेश करतात चव्हाणांना भाजपत बहुमान. आपली लढाई वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे. लोकशाहीत आपल्या समोर कुणीतरी उभं राहणारच. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आपल्या देशात दिसणारी 56 इंचांची छाती परदेशात मात्र 2 इंची असते. प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू काढले. भाजपचे आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल. 50 खोके घेतले हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध करावं. आपण मातोश्रीवरती जाऊन भांडी घासू. शिंदे गटाचे नेते रामदास कदमांचं आव्हान. खासदार संजय राऊतांची मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात धाव. गिरणा साखर कारखाना प्रकरणी 6 मार्चला जिल्हा न्यायालयात सुनावणी. शिवाजीराव आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी. आढळरावांनंतर महायुतीकडनं शिरूर लोकसभेच्या रिंगणात उमेदवार कोण याबाबत आता प्रश्नचिन्ह. नाईक कुटुंबातील पहिल्या महिला उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात. वसंतराव नाईक यांची नातसून मोहिनी नाईक यांचा यवतमाळ वाशिम लोकसभेवर दावा. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि हिंगोली लोकसभा संघटक डॉक्टर डी.बी. चव्हाणांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश. प्रकाश आंबेडकरांच्या यशवंत भवन या अकोल्यामधल्या निवासस्थानी प्रवेश संपन्न. पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीकडनंही हिंगोली लोकसभेवर दावा. ठाकरे गटातनं वंचित आघाडीमध्ये प्रवेश केलेले बी.डी. चव्हाण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. रविकांत तुपकरांच्या जामिनावरचा निकाल 21 फेब्रुवारीला. रेल्वे रोको आंदोलन केल्याप्रकरणी तुपकरांवरती न्यायालयात खटला. मेधा पाटकरांच्या आंदोलनाचा हवाला देत वकील शर्वरी तुपकरांचा न्यायालयामध्ये युक्तिवाद.
2015 साली वैद्यकीय अधिकाऱ्यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणी रमेश कदम यांची निर्दोष मुक्तता, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. कदमांनी आपल्याला शिवीगाळ केली नाही, तक्रारदाराची कबुली. शिवाजी पार्कमध्ये सभा घेणाऱ्यांना आता रस्त्यावरती सभा घ्याव्या लागतात. मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तर मराठा आरक्षणाच्या सर्व्हेबाबत नाना पटोले शंका उपस्थित करत असतील त्याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेसला आरक्षण नकोय, सामंत यांची टीका. भंडाऱ्यामध्ये शरद पवार गटाच्या ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं महाबाईक रॅली महाराष्ट्रातल्या 72 विधानसभा क्षेत्रांमध्ये प्रवास करेल. जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कासेगावमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यत जिंकणाऱ्याला मिळणार 1 BHKचा फ्लॅट. वाशिम जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान. काढणीस आलेल्या गहू पिकाला मोठा फटका. गोंदियाच्या चिचगड परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक बरसलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. वर्ध्यामधील कारंजा तालुक्यातल्या गावांना वादळ, गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा. संत्रा बागेचं मोठं नुकसान. बीडच्या आष्टीमध्ये मराठा आरक्षणासाठी आमदार सुरेश धस यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचं आंदोलन. आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा गावबंदीचा इशारा. सरकारनं नवा GR रद्द करत वंचित दुर्लभ घटकातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार. धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमोल केंद्रेंचा इशारा. नंदुरबारमध्ये भारतीय मजदूर संघाचा रास्ता रोको. शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. दौंड तालुक्यामध्ये मराठा समाज आक्रमक. पुणे सोलापूर महामार्गावरती मराठा आंदोलकांचा रास्ता रोको. राज्य सरकार मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. चेंबूरमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी लिहिलं रक्तानं पत्र. मराठ्यांना आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रक्ताचे पाठ वाहून आरक्षण मिळणार असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. मराठा मोर्चाचे समन्वयक सूर्याजी सोनवणेंची भावना. मनोज जरांगेंच्या समर्थनात राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनाचं नियोजन. नाशिक, हिंगोली, पंढरपूर, लातूर तसंच इतरही ठिकाणी रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलनं केली जातील. धुळे सोलापूर महामार्गावरील चित्ते पिंपळगाव इथे मराठा बांधवांचा रास्ता रोको. महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सेलूमधल्या मराठा समाजाकडनं जेल भरो आंदोलन. पोलीस स्थानकात ठिय्या करत आंदोलकांकडनं घोषणाबाजी. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचं आंदोलन. मनोज जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देत आरक्षण देण्याची मागणी. जात वैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी माना आदिवासी समाजाचा भंडाऱ्यामध्ये एल्गार. प्रमाणपत्र देण्यासाठी नेमलेली समिती अन्याय करत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. परभणीमध्ये संयुक्त किसान मोर्चाची निदर्शनं. शेतमालाच्या हमीभावाला हक्क देणारा कायदा करण्याची मागणी. शाळेत खेळताना 3ऱ्या मजल्यावरनं पडल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेतली दुर्घटना. वसईमधील तामतलाव मुख्य रस्त्यावरती पालिकेच्या बसला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सुदैवानं कुणीही जखमी नाही. बोरिवली पश्चिमेमध्ये बाईक पार्किंगमध्ये मोठी आग. आगीमध्ये 10 ते 12 दुचाकी जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईतल्या साकीनाका खैरानी रोडवरच्या डम्पिंग ग्राउंडवरती आग लागल्याची घटना. ग्राउंडवरील बेवारस गाड्यांमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. जुहू परिसरातनं 2 किलो MDMA जप्त. दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटची कारवाईत एकूण 3 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. अहमदनगरच्या शेंडी गावातील महिला सरपंचाला मारहाण. गावातील कचरा टाकण्याकरता खड्डा करण्याच्या वादातनं मारहाण झाल्याचा प्रकार. महेश गायकवाडांना डिस्चार्ज नाही. शरीरावरती सूज असल्यामुळे डिस्चार्ज दिला जाणार नाही, डॉक्टरांची माहिती. साऊथ एशियातील सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर अमरावतीमध्ये होणार. अमरावतीमधील बेलोरा विमानतळाचा कायापालट होणार. देवेंद्र फडणवीसांची घोषणा. गेल्या 10 वर्षात डाळींच्या उत्पादनात 60% वाढ. पल्सेस 24 या जागतिक कार्यक्रमात केंद्रीय अन्न आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.